Hi everyone, my name is Siddhant Manan, and welcome to the Oyster Academy's Human Resource Development's question series that we have started. What we are planning to do here is specifically for English medium students is such that we will be discussing previous year's question papers and a few questions based upon topics, and then we will discuss those topics. याचा अर्थ काय आहे की जे काही क्वेश्चन आलेत ना ते तरी आपले कव्हर होऊन जातील. त्याच्यावरती किंवा आजूबाजूला त्याच्या काही थोडे प्रश्न आले तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येतील, ते महत्वाचं. आणि तुमचा याआधी थोडासा अभ्यास सुद्धा होईल. And that is what we are actually planning to do. I mean, discussing questions and trying to find the answers or even the source of it is very important. ट्रेंड कधी कधी कळत नाही, स्पेशली सब्जेक्ट्स लाईक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा ह्युमन राईट्सचा. तो ट्रेंड समजण्याचा प्रयत्न करूया आपण इथे. नाउ द लिंगो दैट आई विल बी यूजिंग इज मेजरली गोइंग टू बी इंग्लिश, फिर बीच में कभी कभार हिंदी हो जाता है, आणि मराठी तर आपण बोलणारच आहोत थोडंसं. आता नाव इट शुड नॉट बी अ व्हेरी बिग प्रॉब्लेम फॉर मराठी मीडियम स्टुडंट्स आयदर. पण खूप मराठीचा वापर करीन का, किंवा जे जार्गन आहेत ते मराठीत नसणार. म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला मी मानवी संसाधन विकास असं कधीच बोलणार नाही, त्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच म्हटलं जाईल. तुम्हाला एवढं इंग्लिश समजत असेल तर तुम्ही बिंदास हा लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता, अँड यू विल बी एबल टू अंडरस्टँड दिस क्वेश्चन्स ऑल्सो. दुसरी गोष्ट, हे जे क्वेश्चन असणार आहेत ते सगळे इंग्लिशमध्ये असणार आहेत. ठीक आहे सर, तुम्हाला ते मी थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करीनच, नो डाऊट. बट दिस इज मोर ट्राईंग टू हेल्प इंग्लिश मिडियम स्टुडंट्स आउट, बिकॉज अनफॉर्च्युनेटली इट डज हॅपन दॅट इंग्लिश मिडियमसाठी बाहेर कुठं काही जास्त मिळत नाही, किंवा बुक्स सुद्धा नाही आहेत, किंवा ट्रेंड समजत नाही आहे, किंवा क्लासेस चांगले नाही आहेत, किंवा असं काहीतरी बरंचसं काही ठिकाणी होतं. सो तेच थोडंसं जो इश्यू आहे वेन इट कम्स टू इंग्लिश मिडियम स्टुडंट्स इज वॉट वी आर ट्राईंग टू कॅप्चर ओव्हर हिअर. I won't take much of your time. 5 questions, 3-4 दिवसात एक 5 क्वेश्चन आपण डिस्कस करायचे, आणि मग पुढे त्या हिशोबाने पुढे वाढत राहायचं. काय महिना लागेल, 1.5 महिना लागेल, जे काय लागेल तो आपले सगळे क्वेश्चन कव्हर तरी होते. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा जो सिलेबस आहे ना, which is 1.1 to 1.5. So 5 different parts. We will be dividing our entire question series on these 5 parts. We will be starting with education first, which is 1.2. मग त्या एज्युकेशन मध्ये आपण एलिमेंटरी एज्युकेशन वरती क्वेश्चन्स बघू, सेकंडरी वरती बघू, त्याच्यानंतर तुमचं काय हायर एज्युकेशन वरती, किंवा बाकीचं जे एज्युकेशन आहे, विमेन एज्युकेशन, चाइल्ड एज्युकेशन, बी इट फॉर डिफरंटली एबल्ड, SC ST मायनॉरिटी, याच्यासाठी काय वेगळे स्पेसिफिक स्कीम्स आहेत का एज्युकेशनसाठी, स्कॉलरशिप्स आहेत का, त्याच्यावरती काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण ठराविक तेवढे क्वेश्चन्स बघूयात. त्यानंतर 1.3 विच इज वोकेशनल एज्युकेशन. वी विल ट्राय टू लुक ॲट द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ इट, म्हणजे जे काही क्वेश्चन्स आले त्याच्या हिशोबाने ते डिस्कस करायचा प्रयत्न करू. बियॉन्ड दॅट वी हॅव हेल्थ. नाव हेल्थ वर्क्स ऑन अ व्हेरी सिम्पल फॉर्म्युला विच इज RMNCH+A. ठीक आहे, विच इज रिप्रोडक्टिव्ह, मटर्नल, निओनेटल, चाइल्ड, अडोल्टंट हेल्थ. ठीक आहे, तो अशा रीत्या हे थोडंसं काम करतं. त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आले असतील हेल्थच्या स्ट्रक्चरवरती, किंवा हेल्थचे काही स्कीम्स आहेत त्याच्यावरती, मग विमेन हेल्थ, चाइल्ड हेल्थ, अडोल्टंट हेल्थ, ह्याच्यावरती काय क्वेश्चन आले ते आपण डिस्कस करू. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट येऊ, विच इज 1.5. रुरल डेव्हलपमेंट टॉक्स अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरियाज. मग त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स येतील, पॉवर्टी इरॅडिकेशन येईल, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, मग प्रधानमंत्री आवास योजना किंवा ग्राम सडक योजना, हे सगळे जे काय योजना लावलेत, राबवत आहेत गव्हर्नमेंट, त्याच्याबद्दल डिस्कस करू. म्हणजे जे काही क्वेश्चन आहेत त्याच्या हिशोबाने. And then we'll go on to 1.1, which is HRD in India, which is population बद्दल क्वेश्चन्स, अनएम्प्लॉयमेंट वरती क्वेश्चन्स. हे असं ह्या टाईप मध्ये हा पूर्ण HRDचा जो काही जे काही क्वेश्चन्स विचारले गेले आतापर्यंत ते ऍटलीस्ट डिस्कशन करू. हे कुठून आले असतील क्वेश्चन्स, कसे आले आहेत, तुम्हाला कसं क्वेश्चन आता ह्याच्या पुढचं कसा विचारला जाऊ शकतो, दॅट इज व्हॉट यू विल बी डिस्कसिंग. सो लेट्स स्टार्ट विथ द 5 क्वेश्चन्स फॉर टुडे. विल बी स्टार्टिंग विथ एज्युकेशन फर्स्ट. ठीक आहे. So previous year's questions, which is for education. Now, when we have looking at education, I've divided this into various sections, which is basic education, त्याच्यामध्ये जे introduction चे आहे ते. Then we shall move on to others, which is going to be for elementary education, secondary education, higher education. मग त्याच्यानंतर तुमचं vocational education. We will be looking at एज्युकेशन फॉर गर्ल्स, SC ST, OBC, मायनॉरिटी, डिफरंटली एबल्ड, त्याचे कसे कसे क्वेश्चन आलेत, ऍडल्ट एज्युकेशन कसे क्वेश्चन आलेत, ते सगळं व्यवस्थित आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो बेसिक एज्युकेशन इंट्रो, याच्यावरती काय क्वेश्चन आलेत ते पहिले बघू. दिस कुड गो ऑन फॉर वॉट एव्हर टाइम. ठीक आहे, म्हणजे 5 क्वेश्चन फक्त डिस्कस करायचे, काय 1-2 दिवसात एकदा वगैरे असं डिस्कस करू.
and you can always check this out. Okay, so the first question. Now, the original word in Latin for education means which of the following? 1, 2, 3, 4. आता हे वाचायला सोपं वाटतं. असं पण वाटेल की अरे हे तर काय लॉजिकली आपल्याला सॉल्व्ह करता येणार काय. However, there is something over here I want you to look at. एज्युकेशनचा अर्थ काय? ठीक आहे, हा प्रश्न आहे. If you think of education, you look at the options to help you grow. Yes, sure. To develop a person, education does develop a person. Does education help a person to earn? It is also a possibility. Education will help a person to earn. And then you have option 2, which is lead out and to train. Now the question over here arises is which of these options would be correct? If you look at 1, 3, and 4, help to grow, to develop a person, to help a person to earn, are all possibilities that could happen because of education. ह्याचा अर्थ असा नाही की एज्युकेशन म्हणजे काय. ठीक आहे, एज्युकेशन मुळे काय होतंय ना, दॅट इज 1, 3 and 4. ये डिफरन्स देखील. आता जेव्हा तुम्ही कदाचित सॉल्व्ह करताना बघितलं असेल, तुम्हाला वाटलं असेल की नाही एज्युकेशन म्हणजे टू डेव्हलप अ पर्सन, बिकॉज दॅट इज व्हॉट इज एज्युकेशन ना, तुम्ही एज्युकेट करताय कोणाला तरी. बट यू नीड टू लुक ॲट द क्वेश्चन इन दिस केस. द ओरिजिनल वर्ड इन लॅटिन. आता लॅटिन मध्ये एज्युकेशनला काय म्हटलं जात होतं किंवा त्याचा काय अर्थ होता ते विचारलंय. म्हणजे जुन्या काळी जेव्हा आपण मेडिटेरियन ओशनचा एरिया बघतो, स्पेशली रोम अँड आय मीन इटली एज सच, वेअर लॅटिन वॉज स्पोकन, it meant that education had a word which was educier or educare. तर ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की लीड or to train. So this question, the original word in Latin for education means to lead or to train. This is the answer here. Okay. Now it sounds a little dicey. अरे हे असं कसं विचारलं, ह्यांनी कुठून तरी भलतच काहीतरी बोलतात बाबा प्रत्येक वेळेला. तुम्ही विकिपीडियावरती टाकलत ना एज्युकेशन, तो जो पेज उघडतो ना त्याच्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये हे शब्द आहेत. लॅटिन टर्म फॉर एज्युकेशन और एज्युकेशन कम्स फ्रॉम द लॅटिन टर्म टू लीड अँड टू ट्रेन. दॅट इज व्हॉट इट इज. इट इज राईट देअर इन फ्रंट ऑफ यू. आपण फक्त उघडून बघत नाही. बरं, ह्याचा अर्थ अजून पुढे काय. यू विल ऑल्सो हॅव टू फाइंड द सेम थिंग फॉर हेल्थ. म्हणजे विकिपीडियाच्या व्हॉट इज हेल्थ टाका, डेफिनेशन लगेच येईल. त्याचं हेल्थचं डेफिनेशन लिहून ठेवा. Same thing for rural development. Same thing for vocational development. Why? Because if they are asked it for education, they might even ask it for health and they might even ask it for rural development. You never know. बरं, त्यांचा जे काय स्टेटमेंट्स असतील किंवा हेल्थचं डेफिनेशन असेल ते लॅटिन मध्ये काय होतं असं नसेल. कदाचित त्यांनी विचारलं असेल की WHO चं डेफिनेशन काय आहे हेल्थ बद्दल. That could be the question. So you see, that is how you need to be prepared for yourself. ट्रेंड क्या है इसमें या फिर सोचना क्या है, कहाँ से पढ़ना है, कि विकिपीडिया के पहले पैराग्राफ तो उतना तो देख लो, पूरा पढ़ने की जरूरत नहीं है. फर्स्ट पैराग्राफ. So you have original word in Latin for education means to lead and to train. Okay. So answer 2. Next question. Article 30A in the Indian Constitution is concerned with what? Now, when you're looking at Article 30A, it is for certain and definitely needed की तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहिती पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पॉलिटिक्सचा पण पार्ट आहे आणि 30A म्हणजे फंडामेंटल राईट आहे. म्हणजे हे तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे. जसं बघितलं की कळलं पाहिजे की याचा आन्सर कुठला आहे ते. However, if you still do not know, there are 2 things I want you to look out for. Look at option 1, 2, 3, 4. ठीक है, पहला ऑप्शन, right of weaker sections to get education. Fair enough. This could be a fundamental right. I'm not saying that it is. It could be a fundamental. Second, right of women to have reserved post for themselves. Now, we know for a certain fact कि women के लिए अलग से हम लोग reservation रखते हैं. But that is protective discrimination. That is not a fundamental right. असं कुठेही लिहिलं नाहीये कॉन्स्टिट्यूशन मध्ये की राईट ऑफ विमेन असं आहे की त्यांना प्रत्येक ठिकाणी एक रिझर्वेशन पोस्ट पाहिजेच, असं नाही आहे. इट इज कम्प्लिटली डिपेंड अपॉन दी वेरियस सेक्शन्स ऑफ सोसायटी दॅट आर डीलिंग विथ. आता महाराष्ट्रामध्ये पंचायती राज मध्ये तुम्हाला 50% तुम्ही रिझर्वेशन देता, अग्रीड. बट वेन इट कम्स टू अदर स्टेट्स इट इज ओनली 33% बिकॉज एज पर द कॉन्स्टिट्यूशन इट इज 1/3. सो हर एक के पास अलग अलग है. ठीक है, but the question then arises, is Article 30A, which is a fundamental right, is it a fundamental right for women to have reserved post for themselves? That is not correct. That is why option 2 तो definitely नहीं है. Option 4, right to voting. Now you know for a certain fact कि voting करने का आपको right है, पर वो fundamental right नहीं है. ठीक है? Now when I say fundamental right, it is not an obligation on the people to go and write. You have a choice whether you want to vote or you don't want to vote. Even if you go to vote, it is your choice whether you want to give it to a candidate or you want to give it to nota. So your choice. It is तुमच्यावर burden नाही की नाही प्रत्येकाला जायचंच आहे. कोण तुमच्या घरातून चाबूक मारून तुम्हाला नेत नाही वोटिंग करायला. Right? So right to voting cannot be under Article 30A. That is for cert.
So the दोन ऑप्शन तुमचे राहतात 1 आणि 3. Now, if you have done your little bit of polity also, you would realize that it is option number 3, which is right of minorities to establish and administer educational institutions. It is as simple as that. So right of minorities आहे आर्टिकल 30 आता हे तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याच्यातनं दोन गोष्टी तुम्हाला कळतात. एक की तुम्हाला जे फंडामेंटल राईट्स आहेत और रादर ऑल युअर राईट्स इन दी कॉन्स्टिट्यूशन इंक्लूडिंग कॉन्स्टिट्यूशनल राइट्स, एनीथिंग दैट डील्स विद एजुकेशन यू नीड टू नो. मतलब इसके आगे सवाल वो पूछ सकते हैं कि व्हाट इज आर्टिकल 350, ठीक है, और आर्टिकल 351, इज इट रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन. आज एक काम कीजिएगा, when open up your constitution and check what is article 350 and article 351, is it related to the constitution, and find such articles, make an entire list of these articles. म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला एज्युकेशनच्या सेक्शन मध्ये जर का विचारला गेला प्रश्न की हे इज इट एनीथिंग रिलेटेड टू एजुकेशन कॉन्स्टिट्यूशन में और कौन से आर्टिकल में क्या है, यू विल बी एबल टू आंसर. ठीक है, तो इस टाइप से ये सेकंड क्वेश्चन यू विल हैव टू हैंडल these types of questions. Okay. There is also something called as linguistic minorities. Linguistic minority म्हणजे linguistic म्हणजे भाषा, minority म्हणजे कमी एक अमाउंट नंबर ऑफ पीपल हे कमी आहेत असं म्हणतो ना मायनॉरिटी म्हणून. सो लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणजे एक सर्टन भाषा जी खूप कमी लोक बोलतात, त्यांच्यासाठी पण स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत. देयर इज अ स्पेशल लिंग्विस्टिक ऑफिसर फॉर दीज लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, त्याचं पण एक आर्टिकल आहे. अशी पूर्ण लिस्ट तुम्हाला काढायला लागणार आहे कॉन्स्टिट्यूशन वर बेस्ड. ओके, सो दिस इज समथिंग यू विल हॅव टू वर्क ऑन युअरसेल्फ. Then question number 3. This is one of the most important amendments that has ever happened to education in India. Which constitutional amendment has made the right to education a fundamental right? That is your 86th constitutional amendment. ठीक आहे, हे बाकीचे ऑप्शन तुम्ही बघायची पण गरज नाही आहे किंवा गरज नाही पडली पाहिजे एवढं तर तुम्हाला माहिती पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट फंडामेंटल राइट किस राइट टू एजुकेशन ये फंडामेंटल राइट कभी हुआ? 86th constitutional amendment. This happened in 2002. Okay, now see how the trend will go. The question asked over here is, which constitutional amendment has made the right to education a fundamental right? ठीक है, मतलब दो चीजें हैं. एक तो पहले तो शायद राइट टू एजुकेशन फंडामेंटल राइट नहीं था, यानी वो क्या था असा प्रश्न पडतो, किंवा राइट टू एज्युकेशन म्हणजे काय हा प्रश्न पडतो. आणि तिसरे प्रश्न काय काय पडू शकतो पुढच्या वेळेला की 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जो राइट टू एज्युकेशन आणि फंडामेंटल राइट बनवलं ते कुठल्या साली पास झाला हा प्रश्न पडतो. सो व्हेन आय सेड 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2002, पुढच्या वेळेला हा प्रश्न असा आला तुम्हाला माहिती पडणार लगेच की हे 2002च आहे. ठीक आहे, राइट टू एज्युकेशन इज इन आर्टिकल 21A. मग हा पण असा एक प्रश्न पडला की राइट टू एज्युकेशन हे कुठल्या आर्टिकल मध्ये येतं? दॅट इज आर्टिकल 21A. ये एक हो गया, टर्निंग इनटू अ फंडामेंटल राइट. फेयर इनफ. सो 21A added by the constitutional amendment 86 in 2002 made right to education a fundamental right. Right to education म्हणजे free and compulsory education for children between the age group of 6 to 14. बघा किती सारे नंबर आहेत. जेवढे जास्त नंबर आहेत तेवढे जास्त क्वेश्चन आहेत, तेवढे जास्त तुम्हाला पुढचे विचार करून करायला लागणार. So from one single question, we possibly could frame 5 different questions. Now, हे पुढचे 5 क्वेश्चन जरी आले तुम्हाला तर तुम्हाला हे आन्सर करता येण्यासारखे. That is how we are learning based upon questions. The same kind of learning we also do when it comes to our human resource development जी lecture series चालू आहे for Oyster Academy. The fee is a nominal 2,000 rupees. I will put in a sample classroom ची link in the description. You can always join that. If you find the lectures helpful, आम्ही एक नोट्सचा सॅम्पल देखील ठेवलेला आहे, टेस्ट एक ठेवलेली आहे. So when you check it, if you find it helpful, give us a call. We'll enroll you in the entire class. Recorded lectures असतात, मग तुम्ही कधीही बघू शकता. रिवाइंड करा, फास्ट फॉरवर्ड करा, स्टॉप करा, परत you want to go through it multiple times, you can do so. This is specifically keeping in mind the English medium section, which unfortunately does not have proper guidance when it comes to various subjects. We are starting with human resource development first. बाकी के subjects भी हम लोग धीरे धीरे पूरी तरीके से cover कर रहे हैं. Okay. Just to recap on this question, 86th Constitutional Amendment Act 2002 made right to education, that is free and compulsory education for children between the age group of 6 to 14, a fundamental right with the help of 86th Amendment. ठीक है, तो हे 5-6 जे काही नंबर आहेत त्याच्यावर कुठलाही क्वेश्चन येऊ द्या आता तो तुम्हाला आन्सर करता येणार आहे. Alright, answer 2, great.
And the next question, as per Article 21A of the Indian Constitution, every state has provided the right of free and compulsory education. What is the following age group? See, we just discussed this. And the age group is nothing but 6 to 14 years. ठीक है? Article 21A, 6 to 14 years. आता अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये. 86th Constitutional Amendment 2002 यानी फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आर्टिकल 21A ऍड केला कॉन्स्टिट्यूशन मध्ये फॉर द एज ग्रुप ऑफ 6 to 14. अग्रीड. पण हे आर्टिकल लागू करण्यासाठी, दॅट इज टू बिल्ड अप अ लॉ ऑन दिस, वी मेड अप द राईट टू एज्युकेशन ऍक्ट ऑफ 2009. सो राईट टू एज्युकेशन इज युअर आर्टिकल 21A. तो आर्टिकलला जो काही आपल्याला लॉ बनवायला पाहिजे ना, प्रॉपर कंप्लीट डिटेल्ड लॉ ॲज टू हाऊ एव्हरी स्कूल शुड रन or what are the various measures that the government needs to take to implement free and compulsory education for all. तो आपण एक लॉ काढला आणि त्या लॉचं नाव राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे. दॅट वॉज पास्ड इन 2009 and it was to be implemented from 1st of April 2010. बघा, परत दोन वेगळे डेट्स, परत दोन वेगळ्या गोष्टी, परत दोन वेगळे क्वेश्चन. You see, with 4 questions itself, we have possibly solved about 9 to 10 questions already. This is the kind of training that we're sort of looking at, and Osher Academy is hell-bent on getting you this to you. Okay, last question for the day. Right to education deals with what of the following? Education for all. Okay, right to education hai. Apan free and compulsory education detoy. Agreed. But is it for everybody? Now, when I say everybody, I mean to say in terms with universalization of education. Under Article 21A, आपण विमेनला सुद्धा एज्युकेशन देतो का? किंवा आपण डू वी गिव्ह एज्युकेशन टू डिफरंटली एबल्ड? डू वी गिव्ह एज्युकेशन टू SCs or STs or adults? Or do we see education even for every alien also out there in the universe? असं का करतो का आपण एज्युकेशन फॉर ऑल मध्ये? Not exactly. The wordings are very clear. Free and compulsory education to all children of the age group of 6 to 14 years. Now here there will be no differentiation on gender, race, caste, creed, nationality, कुछ नहीं होगा. However, we will make a differentiation in the age. 6 to 14 के लिए ये fundamental right है. म्हणजे 6 to 14 साठी काहीही झालं तरी आपण त्यांना एज्युकेशन देण्याची सोय करणार आहोत. म्हणजे जर का गावात शाळा नसेल तर शाळा बांधून देऊ, टीचर्स ठेवू. त्यांना येता येत नसेल, त्यांना खूप लांब पडत असेल, त्यांना बस देऊ, ट्रान्सपोर्ट देऊ, एस्कॉर्ट देऊ, मिड डे मील खायला घालू, ड्रिंकिंग वॉटर देऊ, टॉयलेट्स बांधू, टीचर्ससाठी हॉस्टेल्स देऊ, स्टुडंट्ससाठी हॉस्टेल्स. वी विल सेट अप laboratories, libraries, we will even set up playgrounds as well. Everything will be done perfectly for kids between the age group of 6 to 14. ये फंडामेंटल राईट आहे इसलिए. बरं, असं नाही की आपण बाकीच्या एज ग्रुपसाठी काही करणार नाही आहोत. त्याचं जे काही डिस्कशन आहे ना की बाकीच्या एज ग्रुपसाठी काय करतो आपण, ते सगळं आपण क्लासमध्ये बघूया. विच इज अगेन द लिंक इज देयर इन द डिस्क्रिप्शन. आप देख लीजिए. You can always join the classes. Fair enough. So the answer over here is going to be very simple. Option 3, C only. क्योंकि बाकी का देखिए क्या है, 0 to 14. No, we don't do 0 to 14. We do 6 to 14. Then you have free and compulsory education for all girl child. Not only girl child. Nah, we do it for every child irrespective of gender. So in all of this, the answer is going to be 3. That is C only. Okay, so that is it for today. 5 questions. Next time we will look at 5 more questions, and this is how we'll try to cover all the questions that have ever come for human resource development. Fair enough. I hope you enjoyed this particular session. Make it a point that you look at the link, you join the classroom, take a small tour of the sample classroom. You should be fine with it. If you find you like it, you can always join and enroll our classes. And best of luck for your exams. Thank you for watching.